नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे की मी अधिकारी या सदरामध्ये आपण विविध नवनियुक्त आणि नवीन निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो। ज्या मुलाखतीचा उद्देश हा आहे की जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा त्यामधल्या कुठल्या तरी एखाद्या टप्प्यावर आहे तर त्यांना त्याचा लाभ मिळावा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2021 तर सिव्हिल इंजिनिअरिंग MES मधलं स्थापत्य अभियांत्रिकी याच्यामध्ये 2021 मध्ये रँक 20 या गुणानुक्रमाने आणि खूप यश त्यांनी मिळवलेलं आहे असे श्री शुभम चरवंडे सर आपल्यासोबत आहेत। मी इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो। नमस्कार सर। खूप खूप धन्यवाद सर इथे बोलवल्याबद्दल। आणि कदाचित पहिलेच वेळ आहे माझी असा हा इंटरव्ह्यू देण्याची, त्यामुळे एक्साइटेड पण आहे खूप यासाठी। आपण सरांकडनं त्यांचे छोटे छोटे ज्या बाबी आहेत की स्पर्धा परीक्षेमधलं जे यश आहे, कारण 20वी रँक होती त्यांची MES 2021 मध्ये, निश्चितच हे जे रँक आहे आणि ही जी अचिव्हमेंट आहे ही खूप काही आपल्याला शिकवण देणारी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी WCD म्हणजेच वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट याच्यामध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर ही पोस्ट त्यांनी मिळवलेली आहे। तर सर, या मुलाखतीची सुरुवातच आपण याच्यापासून करूया की ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हापासून आली आणि आज सिलेक्शन झालेलं आहे तर याच्यामधला जो काही काळ आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? सर, ॲडव्हर्टाइजमेंट आली त्यावेळेस ती ऑक्टोबर 2021 मध्ये आली होती। बरोबर। तोपर्यंत मी माझं जूनमध्ये पास आउट झालो होतो 2021 लाच। मग मी फोकस गेटवरती केला होता की MTech साठी ॲडमिशनसाठी गेटचं प्रिपरेशन करू। मग मी तोपर्यंत गेटचा प्रिपरेशन करत होतो। ॲडव्हर्टाइजमेंट ऑक्टोबरमध्ये आले त्यावेळेस मग मी फेब्रुवारीत गेटची एक्झाम होती आणि शेड्यूल आपलं याचं एप्रिलमध्ये होतं। 30 एप्रिलला प्रिलिम्सची एक्झामिनेशन होती। तर मग मी गेटचं जोपर्यंत एक्झाम होती तोपर्यंत पर्टिक्युलरली गेटवरच फोकस केला आणि त्यानंतर मग जो 2 महिन्यांचा काळ मिळाला त्यावरती आपल्या इन्फिनिटीच्याच प्रिलिम्सची बॅच लावली आणि त्यातूनच माझं प्रिपरेशन केलं। बरं, सगळ्यात महत्त्वाचं असतं की एखादं यश मिळवण्यात जसं तुमची स्वतःची मेहनत असते, तुमचं सतत प्रयत्न सातत्य असतो अभ्यासामधलं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बॅकबोन असतो ते म्हणजे फॅमिली मेंबर। येस येस। तर तुमच्या घरच्यांबद्दल काय सांगाल? घरच्यांचं म्हणजे मला अगोदरपासूनच प्रत्येक गोष्टीसाठी पाठबळ होतंच एकदम चांगल्या प्रकारे। आणि ज्यावेळेस MPSCची MES ची ॲड आली त्यावेळेस माझं जनरल कॅटेगरीमधून होतं, त्याच्या 20च जागा होत्या। मग मी मम्मीला म्हटलं की यावेळेस मी प्रिपरेशन करतोय, जरी नाही झालं तरी पण मी ह्याचा अभ्यास करेल, याचा नेक्स्ट अटेम्प्टला चांगलाच फायदा होईल। परंतु घरच्यांचं पाठबळ आणि त्यांचा प्रेशर कुठल्याच गोष्टीसाठी नव्हतं मला, की त्यांनाही माहित होतं की आता सध्याच्या युगात जी कॉम्पिटिशन झाली त्यामुळं स्पर्धा परीक्षेसाठी कमीत कमी 2-3 वर्षांचा वेळ तर द्यावाच लागतो। त्यामुळे त्यांनीही कधी कशाचं दडपण नाही टाकलं आणि वडिलांनीही कधी कशाची कमी पडू नाही दिली किंवा मग जरी मोरल डाऊन झालेलं असलं तरी सुद्धा कायम त्यांनी प्रोत्साहन देण्याचं काम। येस येस। जसं की तुम्ही सांगितलं की घरच्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, बॅकबोन होते ते तुमच्यासाठी। काय करतात वडील, काय करतात? सर, आई गृहिणी आहे आणि वडील शेतीच करतात सर। बरं। परंतु माझा जो हा प्रवास होता त्याच्यात वडिलांचा कुठेतरी जास्त जोर होता की मुलगा हा शिकून अधिकारी झाला पाहिजे किंवा त्यांनी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये येऊन, कारण त्यांना आता गावाकडे म्हणजे कुठेही ऑफिसला जावं लागतं, तहसीलदार ऑफिस असेल किंवा इतर कार्यालय असेल, तर तिथं मग जे शासकीय अधिकारी आहे ते जीवन म्हणजे त्यांना कदाचित चांगलं वाटतं की ते एकदा जर झालं तर खेडेगावाकडे संकल्पनाच अशी आहे की जर गव्हर्नमेंटमध्ये जॉब झाला म्हणजे आयुष्याचंच परमनंट जॉब सारखं म्हणजे सेटल एकदम चांगलं होते। त्यामुळे वडिलांनी नेहमी त्याला मार्गदर्शनच केलं आणि त्यांची इच्छा होती की मी शासनामध्ये यावं। म्हणजे त्यांची शिक्षणाप्रती जी आस्था होती, त्यांना सतत वाटत होतं की आपलं जो पाल्य आहे तो सुद्धा चांगला अधिकारी झाला पाहिजे आणि त्यांनी ते सत्यात उतरवलं। निश्चितच निश्चितच। त्यांनाही म्हणजे परिस्थिती घराची पहिले वेगळी होती, त्यांच्या काळात शिक्षण वगैरे समजा सर्वांना नाही करता आलं घरची परिस्थिती असल्यामुळं, परंतु त्यांचं हे होतं की आपल्या मुलाला शिक्षणात तरी मी कशाची कमी नाही पडू देणार। कारण वडिलांचं काय असतं की एकतर मुलगी असली तर तिचं शिक्षण आणि लग्न, किंवा मुलगा जर असला तर त्याचं शिक्षण करून चांगलं कसं करता येईल त्यांच्यासमोर, तेच घरच्यांचा नक्की सपोर्ट असतो अशा केसमध्ये। आता एखादं ध्येय निश्चित आपण करत असतो आणि आपण ठरवत असतो काही गोष्टी की हे मला करायचं आहे, इथपर्यंत मला जायचं आहे, तर स्पर्धा परीक्षेचं अट्रॅक्शन होतं की तुम्ही काहीतरी ठरवलं होतं किंवा एखादी घटना घडली की ज्या वेळेला तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जाऊन अधिकारीच व्हायचंय? नाही, मी जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस हा स्पर्धा परीक्षेचा तरी ऑप्शन होता आणि जरी काही नाही झालं तरी मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन स्वतःचं
कन्स्ट्रक्शनचं काही करता येईल या हिशोबाने सुद्धा मी ऍडमिशन त्यासाठी घेतलं होतं. परंतु जर आपण बघितलं तर 2020 नंतर कोविडची जी सिच्युएशन आली त्यामुळे जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शनचं सेक्टर आहे त्याची ग्रोथ डायरेक्टलीच थांबून गेली, सर्व कामे थांबून पडली. त्यामुळे मग त्या परिस्थितीत स्पर्धा परीक्षा हा उत्तम पर्याय वाटला बाकीच्या गोष्टींच्या तुलनेत जर आपण बघितलं तर. पण तुम्ही गेटचा सुद्धा अभ्यास केला, तर गेटचा अभ्यास करण्यामागे तुमचं नियोजन काय होतं किंवा तुमच्या डोक्यामध्ये काय होतं? कारण बरेचसे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा देत असतात त्यांना असं वाटतं की गेट द्यायची म्हणजे कुठेतरी IIT ला जायचंय किंवा कुठल्या तरी चांगल्या कॉलेजला हायर एज्युकेशनसाठी जायचं, क्वालिफाय होण्यासाठी. तर त्याच्या मागचा उद्देश काय होता? जेव्हा कोविडची सेकंड वेव्ह आली एप्रिल 2021 मध्ये, त्यानंतरच मी घरी आलेलो होतो. त्यानंतर 7-8 महिन्यांचा वेळ होता. मग मी म्हटलं की गेटचं प्रिपरेशन करू, आणि गेटला जाण्याचा मूळ हेतू हा होता की एमटेकला ऍडमिशन मी इथं पुण्यात CVP ला घेणार होतो, आणि त्यासोबतच मला 1-2 वर्ष जो वेळ मिळेल त्याच्यातच आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी चालू करायची होती. मग मी गेटचा स्टडी तर सेल्फ स्टडी चालू केला. त्यानंतर गेटचाही मी क्वालिफाय झालो, परंतु ऍडमिशन होण्याच्या अगोदरच इकडेच. खूप चांगली गोष्ट आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम असतो तो संभ्रम क्लिअर केलाय तुम्ही, की असं नाही, तुम्ही हायर एज्युकेशनसाठी म्हणजे पॅरलल वेनी तुम्ही एक ट्रॅक सोबत ठेवा आणि त्याचा फायदाच होतो गेटचा. तेच कारण आपण जर बघितलं तर कधी कधी काय होतं की अभ्यास करता करता 1-2 वर्ष तर निघूनच जातात, आणि डायरेक्टली आपण ही 2 वर्ष म्हणजे निरर्थकच घातले असा अर्थ होतो जर आपण कदाचित एखाद्या वेळेस यश नाही मिळालं आपल्याला तर. मग त्यामुळे जर माझा हेतू होता की जरी एमटेक घेऊन ठेवलं आपण, तर जरी इथं थोडंसं नाही आलं यश लवकर तरी तो ऑप्शन राहीलच नंतर की त्या थ्रू प्लेसमेंट सुद्धा घेता येईल आणि हायर एज्युकेशन सुद्धा कम्प्लीट होऊन जाईल, त्याचा निश्चितच फायदा होईल. पॅरलल एक पाथ तुम्ही ठेवला त्याच्यामध्ये, की जेणेकरून सपोज 2 वर्षामध्ये नाही यश मिळालं तरी ते एक बाजू जी आहे ती भक्कम असलीच पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये 2021च्या जे काही MPSCची MES झाली होती त्याच्यामध्ये 20वी रँक मिळवली. तर एक साधारण विद्यार्थी जो तिथपर्यंत पोहोचतो, पदही घेतो, पण एक रँकर विद्यार्थी, तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय ऍडिशनल मेहनत घेतली ज्याचा फायदा तुम्हाला रँक पर्यंत पोहोचण्यात झाला? ऍडिशनल म्हणजे जे शिक्षकांनी सांगितलं त्याच सिंपल गोष्टीच जास्त वेळेस फॉलो करत गेलो. स्पेशली म्हणजे जास्त काही नाही केलं, पण जे सब्जेक्ट शिकवत आहेत आपल्याला त्याची पूर्ण आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येते की नाही. आपण जर गेट किंवा ESC किंवा MPSC जर बघितलं तर तिन्ही स्पर्धा परीक्षांची क्वेश्चन विचारण्याची पातळी वेगळी आहे. मी गेटचा अभ्यास करत होतो त्यामुळे मला स्ट्रक्चरचे वगैरे जे सब्जेक्ट आहेत ते माझे त्यातून माझा बेस बऱ्यापैकी चांगला झालेलाच होता. परंतु MPSC साठी आपल्याला थेरॉटिकल सब्जेक्टची खूप म्हणजे जास्त महत्वाचं, त्याला वेटेज जास्त आहे उलट. मग मी सोबत स्टडी करताना असं ठरवलं की जे PYQ आहेत आपले त्यांचं अनालिसिस एकदम चांगल्या प्रकारे करून घेतलं पहिले, जेणेकरून आपल्याला कोणत्या बाउंड्रीज मध्ये राहून प्रिपरेशन करायचंय ही सीमा एकदा मला त्या PYQचं अनालिसिस केल्यामुळे ते पहिले कळून गेलं. आणि मग त्याच्याच रिलेटेडली मी माझे नोट्स वगैरे शॉर्ट नोट्स वगैरे बनवत गेलो आणि तसा अभ्यास कंटिन्यू केला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे 3 टप्पे आहेत आपले MES महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेचे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जो पूर्व परीक्षेचा टप्पा आहे तर त्याच्यामध्ये सगळं नॉन टेक्निकल आहे, अतांत्रिक विषय आहेत. तर त्याचा अभ्यास तुम्ही कसा केला? तर आमच्या अगोदरचा जो होतो त्या 2020 पर्यंत तर आपलं टेक्निकलच राहायचं. मग टेक्निकलच विषय असायचे, आणि 21चे जे प्रिलिम्सचा सिलेबस आला त्यानुसार मग आपले पॉलिटी असेल किंवा जॉग्राफी असेल किंवा जे नॉन टेकचे सब्जेक्ट आहेत ते जास्त ऍड केले. मग त्या सब्जेक्टशी जर 10वी नंतर संबंधच राहिलेला नव्हता, डायरेक्ट म्हणजे शून्यातच होतं त्याचं. मग मला गेट नंतर 2च महिन्यांचा वेळ होता, कारण पूर्ण पुस्तक घेऊन वाचून करण्यात ते मला जास्त एफर्ट द्यावे लागले असते. मग त्यापेक्षा मी आपली इन्फिनिटीची प्रिलिम्सची बॅच लावली होती. त्यात पॉलिटीला सागर सर असतील किंवा इंग्लिशला आपले गणेश राऊत सर असतील, मराठीचे आपले राहणनंगळे सर होते, सुनील राहणनंगळे सर. मी त्यांनी ज्या नोट्स दिल्या त्याच फक्त 2-3 वेळेस चांगल्या रिवाइज केल्या, आणि ऍप्टिट्यूड रिजनिंग माझं चांगलंच होतं बऱ्यापैकी. त्यामुळे 25 क्वेश्चन म्हणजे पॅटर्न पहिल्यांदाच होता, आपल्याला माहित नव्हतं कोणत्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन काय येतील असं तसं. पण लकीली 25 क्वेश्चन ऍप्टिट्यूड रिजनिंगचे आले, आणि त्यातले ऑलमोस्ट 18-19 क्वेश्चन माझे तिथंच बरोबर येऊन गेले. त्यामुळे जवळजवळ 40 मार्क्स त्याचेच होऊन गेले. आणि कटऑफही जनरलचा पॅटर्न नवीन असल्यामुळे 80 लागला होता, त्यामुळे स्कोर माझा 110 येत होता त्या टाइमला. मग अशा प्रकारे तुम्ही तो पूर्वचा टप्पा पाडला. आता याच्यामध्ये आपण जसं बोलत होतो की मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये पेपर 1, पेपर 2 थेरॉटिकल, न्यूमेरिकल याचा अभ्यास कसा केला तुम्ही, आणि त्याच्यामध्ये काही टेस्ट सिरीजचा तुम्हाला फायदा झाला का? येस सर. तर मुख्य याचा जर आपण बघितलं तर जो पेपर 1चा पेपर आहे तो जास्त करून कन्सेप्च्युअली स्ट्रक्चरचे सब्जेक्टचे. मग मी गेटचा प्रिपरेशन करत असताना ते सब्जेक्ट माझे चांगले झालेले होते, आणि स्ट्रक्चरचे जे सब्जेक्ट आहेत
ते फक्त माझं तर असं म्हणणं राहील की जे विद्यार्थी नंतरचे करतायत त्यांनी एमपीएससीच्या हेतून न करता ते जर करतायत तर ते गेट ईएससीच्या लेवलचे करायचे. कारण स्ट्रक्चरचं कधी कधी कसं होतंय, एमपीएससी सुद्धा गेट ईएससीचे जे पीवायक्यू आहेत त्यातले टप टप क्वेश्चन्स 1-2 टाकताय. मग तेच जर 2-4 जास्त क्वेश्चन आले तर रँकमध्ये खूप जास्त चेंजेस येऊ शकतो. आणि पेपर 1 साठी तर मी सगळ्यात पहिले एकदा कन्सेप्च्युअली माझे हे करून घेतलं पूर्ण सब्जेक्टच्या, आणि जे ईएससीचे किंवा गेटचे जे सिंपल पीवायक्यूज असतील ते आणि एमपीएससीचे पीवायक्यू याचा जास्तीत जास्त उपयोग केला. आणि टेस्ट सिरीजमध्ये तर माझं म्हणजे 4च महिन्याचा वेळ होता, थेरॉटिकल पूर्ण सब्जेक्ट झालेले नव्हते, त्यामुळे मला टेस्ट सिरीजसाठी जास्त वेळ नाही भेटला. परंतु मी ज्या 1-2 टेस्ट दिल्या त्यामध्ये म्हणजे 1 महिना अगोदर दिला होता मी, माझा स्कोर त्यात खूपच कमी येत होता. मग त्यामुळे मला टेस्ट सिरीज देऊनच खूप डिमोटिवेट झाल्यासारखं वाटायला लागलं की स्कोर कमी येतोय की काय माझा. पण मी त्यातून मग फक्त एक केलं की माझं टाइम मॅनेजमेंट बरोबर होतंय की नाही, आणि ज्या सब्जेक्टचा समजा स्कोर कमी येतोय तर त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन कशी करून त्याच्यामध्ये स्कोर कसा इम्प्रूव्ह करता येईल तेच. आणि पेपर 2चं जर बघितलं आपण तर थेरॉटिकल सब्जेक्ट्सच आहेत मोस्टली जास्त, आणि थेरॉटिकल सब्जेक्टचं समजून घेतलं म्हणजे पाठ करण्यापेक्षा समजून घेतलं तरी बऱ्यापैकी क्वेश्चन सॉल्व्हच होऊन जात होते. आणि एमपीएससी साठी जे ऍडिशनल टॉपिक्स आहेत काही, समजा हायड्रोलॉजी, इरिगेशनचे आपले कॅनलचे डिझाईन्स असेल किंवा अदर टनेल ब्रिज याचे, मग ते सब्जेक्टचं जास्त कंटेंट पण अवेलेबल नाही, मटेरियल अवेलेबल, टनेल असेल, ब्रिज असेल, याचं मटेरियल अवेलेबल नाही. मग त्याचं तसं तुम्ही कसं मटेरियल त्याचं म्हणजे जे टेलिग्राम ग्रुप्सवरती असतील किंवा आपल्या इन्फिनिटीच्या चॅनलवरती असेल, जे अगोदरच्या मुलांच्या काहींचे जे नोट्स होते, शॉर्ट नोट्स त्यांनी बनवलेल्या, कारण रेफरन्स बुक वाचून हे त्याच्यातून कंटेंट शोधण्यात इतका वेळ जास्त नव्हताच आमच्यासाठी, त्यामुळे जे अगोदरच्या मुलांचं मटेरियल होतं त्यातूनच मी युटिलायझेशन केलं. आणि आपले युट्यूबवरती मॅरेथॉन सेशन्स ते होतात, मग त्याचाही उपयोग त्याचा वापर घेतला. आता याच्यामध्ये अजून परत शेवटचा टप्पा असतो, म्हणजे पूर्व, मुख्य आणि शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत. बऱ्याच अंशी काय होतं की विद्यार्थी हा टेक्निकली साऊंड असतो, ऑन पेपर तो साऊंड असतो, चांगले मार्क घेतो, गुण घेतो तो, आणि मुलाखतीच्या टप्प्याला गेल्यानंतर मात्र त्याच्या मनामध्ये एक भीती, एक अनामिक भीती ही असतेच असते. तर तुम्हाला अशी काही भीती वाटली का मुलाखतीला जाताना? हो, निश्चितच. मी मुलाखतीबद्दलच खूप जास्त नर्वस होतो, कारण अभ्यास तर मला माहिती आहे की मी करून मला तिथे रूममध्ये करून सुद्धा हे करू शकतो मी, पण इंटरव्ह्यूचं कसं आहे की याच्या अगोदर कधीही कुठे बोललेलो नाही. इंजिनिअरिंगच्या फक्त आपल्या जे सेमिस्टरच्या वायवा होत असतील त्याच, पण त्या सुद्धा ग्रुपमध्ये असायच्या आणि त्यात 1-2 क्वेश्चन केले तरी चालतील. आणि एमपीएससीचा इंटरव्ह्यू जर बघितला तर आपले 3-4 वेगवेगळ्या विभागाचे पॅनल असतील, चेअरपर्सन असतील, आणि ते कोणता प्रश्न विचारतील याची काही म्हणजे आपल्याला बाउंड्री ठरलेली नाहीये, त्यामुळे कोणत्याही क्वेश्चनसाठी आपल्याला रेडी राहावं लागतं, त्यामुळे निश्चितच त्याची भीती जास्त होती. तर मॉक मुलाखती किंवा ज्याला आपण म्हणतो की एक ज्याला म्हणतो मॉक डेमो इंटरव्ह्यू तुमचे असतात, तर आपल्या इथे आपण घेतला होता, तुम्ही आलात होता त्यावेळेस, तर त्याचा काही फायदा झाला का? सर निश्चितच तो माझ्या करिअर मधीलच पहिला इंटरव्ह्यू होता, कारण मी याच्या अगोदर कुठे ट्राय केलं नाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये, त्यामुळे नर्वसनेस खूप जास्त होती. आणि तुम्ही असताल किंवा पासलकर सर असतील किंवा आपले टेक्निकलचे शिक्षक असतील, तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर जे सजेशन्स दिले गेले की तुमचं टेक्निकलमध्ये तर चांगलं आहे, परंतु तुम्ही जास्त टेन्शन घेताय किंवा नर्वसली देताय, पूर्ण ओपन माइंडेडली देत नाही इंटरव्ह्यू. तर मग मी 1 महिनाभर आपलं जे बुकलेट असेल किंवा जे नवीन योजना आहेत आणि जे आणखी सजेशन्स दिले त्यावरती वर्क केलं, आणि निश्चितच त्याचा जास्त हे उपयोग झालाच मला. कारण या इंटरव्ह्यूमध्ये मला जे लेवलची क्वेश्चन्स विचारले किंवा जे प्रेशराईज वेगवेगळ्या अँगलनी करण्याचा प्रयत्न केला, कदाचित त्याच्या पेक्षा म्हणजे त्याचे 20% मला माझ्या मेन इंटरव्ह्यूला प्रेशराईज करण्यात आला, त्यामुळे म्हणजे तो इंटरव्ह्यू मला प्रेशरच आला नाही त्याचं, म्हणजे हसत खेळतच गेला तो. ओके, म्हणजे मग इथे जे प्रेशराईज इंटरव्ह्यू झाला मॉक, त्याचा फायदा तिथे झाला. निश्चितच खूप चांगलं, म्हणजे त्याचाच जास्तीत जास्त फायदा झाला मला. मुलाखतीचं हे जे काही आहे हे सगळं तुम्ही ओव्हरकम केलं. येस. मुलाखतीमध्ये तुम्ही सक्सेस मिळवला. आता हे 3 टप्पे झालेत, पण तुमची जी दैनंदिनी होती अभ्यास करण्याची, मग ती कुठल्याही स्टेजला असो एमएसच्या, तर तुमची एक दैनंदिनी कशी होती? म्हणजे साधारणतः दिवसाला किती तास अभ्यास करायचा किंवा तुमचा पॅटर्न काय होता अभ्यासाचा? दिवसाचं मी तसं शेड्यूल म्हणजे तास ठरवून तर नव्हतं करत काही, मी रुटीनच ठरवलं होतं की मॉर्निंगला लवकर उठूनच सकाळी लायब्ररीत जायचं. सकाळचे 2-3 तास जे असतील, जे मी समजा गेटसाठी केलेले सब्जेक्ट्स असतील किंवा जे पीवायक्यूचे अनालिसिस आहे, म्हणजे मी सकाळचा वेळ रिव्हिजनसाठी देत होतो, आणि त्यानंतर माझं जे काही नवीन करायचंय मला ते दुपारच्या वेळेत, आणि जर जास्त बोर व्हायला लागलं किंवा काही व्हायला लागलं तर जे मला आवडते सब्जेक्ट्स आहेत ते, किंवा मग क्वेश्चन प्रॅक्टिस, असंच शेड्यूल मोस्टली राहायचं. पण मग अशा वेळेला एखादा अभ्यास करतो आपण, तर मग अभ्यास केल्यानंतर त्याचं एखादा पर्टिक्युलर एमसीक्यू सॉल्व्ह करणे किंवा त्याच्यावरती रिॲक्शन देणे, म्हणजे रिप्रेझेंट करणे इन द फॉर्म ऑफ एक्झाम पेपर, तर तुम्ही त्याच्यासाठी कुठल्या मेथडॉलॉजी वापरायच्या? म्हणजे तुम्ही डायरेक्टली OMR शीट घेऊन त्याच्यावरती मार्कआउट करायचे, की जे पेपर आहे तुमच्याकडे टेस्ट सिरीज त्याला टिक मार्क करायचे, काय करायचे तुम्ही? तर मी जेव्हा माझा अभ्यास चालू केला
त्यावेळेस ज्या चॅप्टरच्या नोट्स माझ्याकडे होते समजा काही, मग मी प्रत्येक चॅप्टर झाला त्या चॅप्टरचे रिलेटेड जे पण क्वेश्चन एमपीएससीचे पीवायक्यू असतील किंवा आपलं एक बुक होतं जे पीडब्ल्यूडी जे WRDचे ते, कारण बऱ्याचशा वेळेत एमपीएससी मध्ये ते क्वेश्चन सुद्धा डायरेक्टली विचारण्यात आलेले किंवा ESCचे असतील, तर पर्टिक्युलरली तो टॉपिक झाला तर त्या लेक्चर म्हणजे त्या चॅप्टरवरचे मी क्वेश्चन तेव्हाच करून घ्यायचो, आणि जर पूर्ण सब्जेक्ट झाल्यावरती सब्जेक्ट वाईज काही टेस्ट सिरीज आहेत तर त्या फक्त बघून घ्यायचो. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे. आता 1-2 प्रश्न मी सरांना विचारतो. सगळ्यात पहिला हा प्रश्न आहे की सब डिव्हिजनल ऑफिसर, येस, तर हे पदच का, किंवा स्पेसिफिकली तुम्ही कुठल्यासाठी प्रयत्न अजून केले होते का, किंवा दुसऱ्या कुठल्या स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या का? नाही, मी स्पर्धा परीक्षा फक्त आपली गेटचीच दिलेली होती. नंतर MES वरतीच माझा फोकस ठेवला होता. आणि सब डिव्हिजनल ऑफिसरच म्हणजे जर ओपन कॅटेगरीच्या जर पोस्ट बघितल्या तर यात क्लास 1ची हीच पोस्ट होती. प्रेफरन्सनुसार मला हीच मिळाली. तसं काही ठरवलेलं नव्हतं अगोदर की हीच करायचं, परंतु जेही मिळेल त्यात चांगलं करण्याचा प्रयत्न असं. बरोबर आहे. ओके. पण असं असतं की जेव्हा आपण एखादी पोस्ट मिळवतो तर बरेच जण त्या लेवलला स्वप्न स्टॉप होतात. पण तुमच्या बाबतीत काय आहे, म्हणजे आता ही एक पोस्ट मिळाली आणि आता इथे सेटल डाऊन व्हायचं की अजूनही काही वेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या सामोरे जायचं? नाही, निश्चितच अजून पुढे तर बरंच काही करायचं आहे, कारण अजून जॉईनिंगसाठी थोडासा वेळ लागेल. मग तो वेळ विनाकारण व्यर्थ न जाऊ देत माझं आता, कारण या वर्षीपासून परत पॅटर्न चेंज होतोय, डिस्क्रिप्टिव्हचा होतोय आता 2023 पासून. मग मी हा ठरवलंय की जे UPSCचे सिव्हिल सर्व्हिसेस असतील आपल्या, मी त्याचंही प्रिपरेशन चालू करतोय आणि त्याच्यामध्ये ऑप्शनल मी सिव्हिल इंजिनिअरिंगच ठेवतोय, कारण त्याच्यासाठी डिस्क्रिप्टिव्हचा जो अभ्यास करेल मी तोच MESच्या नेक्स्ट ॲडमध्ये, म्हणजे मला दोन्ही ओव्हरलॅप होऊन तो जास्तीत जास्त इफेक्टिव्हली यूज करता येईल त्याचा. खूप चांगला पॉईंट सरांनी सांगितला इथे की ESC साठी जाऊन, IAS साठी जाऊन जर अभ्यास केला सिव्हिल ऑप्शनल घेऊन, तर तो अभ्यास त्यांना MESलाही कामी येईल. आणि MES मध्ये एक पोस्ट ऑलरेडी त्यांनी मिळवलेली आहे क्लास 1ची. पण तिथे न थांबता, म्हणजे विद्यार्थ्यांनी कधीही कुठल्या पर्टिक्युलर स्टेपला जरी सक्सेस मिळालं तर त्याच्यावर सॅटिस्फाय न होता सतत नवनवीन ध्येय हे ठरवायचे आणि ते गाठायचे. शेवटचा प्रश्न सर, आणि प्रश्न म्हणण्यापेक्षा मी अशी विनंती करेन आपल्याला की आमचे जे नवीन विद्यार्थी आहेत की जे स्पर्धा परीक्षा देत आहेत, बरेचसे विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. डिस्क्रिप्टिव्ह झाले, बऱ्याचशा सरळ सेवा येणार आहेत, बरोबर आहे. मग मी MES करू, सरळ सेवा करू, किंवा अजून कशा पद्धतीने मी माझी वाटचाल करू जेणेकरून मला आयुष्यामध्ये सक्सेस मिळेल, तर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन कराल अशी मी विनंती करतो. सर, आत्ताचं जर बघितलंय तर आत्ताची जी प्रिलिम्स झाली, कारण आत्ताचे विद्यार्थी आत्ताच पास आउट होणार आहेत, त्यांना तर प्रिलिम्स नेक्स्ट इयर आहे डायरेक्टली. मग त्यांनी आत्ताच ठरवून घ्यावं लागेल की आपल्याला फोकस MES वरती करायचा आहे की जे सरळ सेवेच्या स्पर्धा परीक्षा येत आहेत त्यांच्यावरती करायचं आहे. कारण बरेचशी मुलं 1-2 वर्षापासून ट्राय करत आहे, त्यांचं जे ऑब्जेक्टिव्हचं चांगलं झालंय, परंतु डायरेक्टली त्यांना डिस्क्रिप्टिव्हवर शिफ्ट होऊन लगेचच हे करण्यापेक्षा त्यांनी आत्ताच्या सरळ सेवाच्या परीक्षा येत आहेत त्याच्यावरती फोकस केलेला चांगला राहील. आणि जे विद्यार्थी आत्ताच पास आउट होत आहेत त्यांनी पुढच्या वर्षीच्या MESची तयारी आत्ताच चालू करून दिलेली, कारण नंतर जो वेळ मिळणार आहे त्यासाठी डिस्क्रिप्टिव्हचा पूर्ण सिलेबस करणे, किंवा आता तर राज्यसेवेसोबत प्रिलिम्स ऍड झाली आपली, त्यामुळे ती सुद्धा पूर्व परीक्षा आहे. त्यासाठी म्हणजे आता राज्यसेवेच्या लेवलची क्वेश्चन आपल्याला आत्ताच तयारी करावं लागणार आहे, त्यामुळं ती सुद्धा काठिण्य पातळी आता जास्त झाली आहे. त्यामुळं दोन्ही परीक्षांचं म्हणजे सोबत जे अगोदरचे आहेत त्यांना तर आता प्रिलिम्स द्यायची असेल तर डायरेक्टली नेक्स्ट इयरच राहील. त्यामुळं जर लवकरात लवकर पोस्ट हवी असेल तर सरळ सेवेवरती जोर देऊन तुमचा कंटिन्यू अभ्यास असेल तर त्यावरती जोर देऊन ती परीक्षा घेतलेली चांगलं राहील. आणि जर क्लास 1च मिळवायची किंवा MPSCतूनच मिळवायची किंवा MPSC प्लस ESC असं 2-3 कंबाईन गोल करून काही करायचं असेल तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला हा त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे 2-3 वर्षाचा वेळ आहे त्यांच्यासाठी तो निश्चितच चांगला राहील. असं खूप छान मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. कारण जे विद्यार्थी सरळ सेवा की MES या संभ्रमात आहे त्यांच्यासाठी एक मार्ग सरांनी दाखवलेला आहे. आज या इन्फिनिटी अकॅडमीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल इन्फिनिटी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपतो. धन्यवाद.